रोजगार हमीवर काम करणारा मुलगा झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री. नमस्कार मित्रांनो, मी सार्थक पाटील. तुम्ही पाहत आहात 30 दिवस 30 नेते, दिवस 7वा. हे आहेत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील. आर आर पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अंजनी या गावात झाला. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आबांनी रोजगार करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे समाजसेवा करण्यासाठी आबांनी राजकारणात प्रवेश केला. आर आर पाटील हे पहिल्यांदा सावळदमधून जिल्हा परिषद सदस्य झाले. 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आबा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. पुढे 2014 पर्यंत ते सातत्याने आमदार होत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यास आबांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. याच काळात आबांनी ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. गृहमंत्री असताना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय आबांनी घेतला. गाडगे महाराज स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान यांसारखे प्रयोग आबांनी यशस्वी करून दाखविले. मात्र 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॅन्सरमुळे आर आर पाटलांचं दुःखद निधन झालं.